अनेक लोकांचं वजन प्रमाणापेक्षा फारच कमी असतं. त्यांचे गाल आत गेल्यासारखे दिसतात आणि हाडे बाहेर आल्यासारखी. अनेकदा तर या कमी वजनामुळे चार चौघात अपमानसुद्धा होतो. मुली किंवा मुलं लग्नासाठी नकार देतात. मित्रांनो, काळजी करू नका. आयुर्वेदामध्ये एक अत्यंत प्रभावशाली उपाय वजन वाढवण्यासाठी सांगितलेला आहे. हा देशी उपाय, हा घरगुती उपाय जर आपण करून पाहिलात तर आपलं वजन एका आठवड्यात 3 ते 4 किलोपर्यंत वाढेल याची खात्री बाळगा. मित्रांनो, हा उपाय केल्यानंतर आपलं शरीर सुडौल, मजबूत आणि ताकदवान बनेल यात शंका नाही. यासाठी जी सामग्री आवश्यक आहे ती लक्षात घ्या. पहिली गोष्ट, खारीक. आपल्याला काही काळ्या खारका घ्यायच्या आहेत आणि या खारकांची बारीक पूड करून ठेवायची आहे. आपण मिक्सरच्या सहाय्याने ही पूड करू शकता. खारकेमध्ये प्रोटीन्स, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, फायबर्स अगदी विपुल प्रमाणात आहेत. हे सर्व घटक आपल्या शरीराला शक्ती प्रदान करतात. आपल्यातील जो दुबळेपणा आहे तो नष्ट करून वजन वाढवतात आणि थकवा व कमजोरीसुद्धा घालवतात. मित्रांनो, दुसरी गोष्ट, आपण या ठिकाणी दुधाचा वापर करणार आहोत. दूध हे शक्यतो जास्त फॅट असणारं असावं. शक्यतो म्हशीचं दूध आपण वापरायचं आहे. तर असं हे ग्लासभर दूध आपण तापवण्यासाठी या ठिकाणी ठेवलेलं आहे. मित्रांनो, तिसरी जी गोष्ट आहे ती आहे सफेद तीळ. तीळ आपल्याला माहीत असतील. तर हे सफेद तीळ आपण घ्यायचे आहेत. या तिळांमध्ये कॅल्शियम फार मोठ्या प्रमाणात आहे. अगदी म्हातारा होईपर्यंत तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमजोरी जर निर्माण व्हायची नसेल तर हे सफेद तीळ खाणं आपण आजच चालू करा. तर हे सफेद तीळ आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. मित्रांनो, आपली हाडे मजबूत बनवण्यासाठी जे कॅल्शियम आवश्यक आहे ते अगदी विपुल प्रमाणात या सफेद तिळांमध्ये आहे. कॅल्शियमसोबतच प्रोटीन्स, मॅग्नेशियम, फायबर्स अगदी मोठ्या प्रमाणात आहेत की ज्यामुळे आपल्या मांसपेशी मजबूत बनतात. केवळ हाडे मजबूत बनवून उपयोग नाही, आपल्या मांसपेशीसुद्धा ताकदवान बनायला हव्या आणि त्यामुळे हे सफेद तीळ फार महत्त्वाचे. तर ते आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत आणि भाजल्यानंतर आपल्याला त्यांना व्यवस्थित मिक्सरच्या सहाय्याने बारीक करायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे ही 3 सामग्री जमा झालेली आहे: खजूर, सफेद तीळ आणि तापवलेलं दूध. आता हे तापवलेलं दूध आपण एका ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि ओतल्यानंतर त्यामध्ये ज्या खारका आहेत, हे पाहतो मी खारीक किंवा खजूर दोन्हीपैकी कोणताही वापर करू शकता, काही हरकत नाही. जर खजूर असेल तर ती बारीक करून घेण्याची गरज नाही. तर आपण जो हा खारकाचा बारीक चुरा केलेला आहे 2 ते 3 चमचे, किंवा अगदी सुरुवातीला जर करणार असाल तर 1 चमचा पुरेसा आहे. नंतर हे प्रमाण आपण वाढवत न्या. 2 चमचे, 2.5-3 चमच्यापर्यंत आपण हे नेऊ शकता. तर 1 ते 3 चमचे ही खारकीची पूड आपण टाकायची आहे. आणि दुसरा पदार्थ, हे जे सफेद तीळ आहेत ते सुद्धा आपण अर्धा ते 1 चमचा वापरणार आहोत. हळूहळू यांचं प्रमाण आपण वाढवत न्या. मित्रांनो, हे व्यवस्थित आपण ढवळून घ्यायचं आहे आणि चव येण्यासाठी याच्यामध्ये गुळाचा वापर आपण करायचा आहे. गुळाचा बारीक आपण गूळ कुटून घ्यायचा आहे किंवा गुळाची जी पूड असते ती सुद्धा बाजारामध्ये मिळते. तर 1 चमचाभर किंवा अर्धा चमचा चवीनुसार आपण ती पूड त्यामध्ये टाकणार आहोत. गुळाच्या ऐवजी आपण खडी साखर किंवा मधसुद्धा वापरू शकता. हे व्यवस्थित ढवळून घ्या आणि त्यानंतर याचं सेवन आपण करायचं आहे कोमट असताना. मित्रांनो, याचं सेवन हे शक्यतो सकाळी नाश्त्याच्या वेळी केलं तर अतिउत्तम आहे. सोबतच रात्री झोपताना सुद्धा हे दूध आपण अशा प्रकारे घेऊ शकता. जेवणानंतर कमीत कमी अर्धा ते 1 तासमध्ये गॅप यामध्ये आपण ठेवायला हवा. आणि हो, याचं सेवन केल्यानंतर 2 केळी आपण अगदी आवर्जून खा. जर आपण जिम करताय तर जिमवरून आल्यानंतर अर्ध्या तासाने आपण याचं सेवन करू शकता. मात्र हे घेतल्यानंतर 2 केळी आपण अगदी आवर्जून खा. एका आठवड्यात 4 किलो वजन हे हमखास वाढणार आहे. नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.